नमस्कार. आज आपल्या या गुरुपीठावरती दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीनं दरवर्षी गोमंतकामध्ये हा श्रावणी विधी जो आहे तो श्रावण मासामध्ये सुसंपन्न होत असतो. ही श्रावणी म्हणजे दरवर्षी जे हिंदू आहेत ते आपल्या गुरूंकडे येऊन जानवं बदलतात, आपल्या पितरांना तर्पण करतात, आपल्या वाडवडिलांची आठवण काढतात. त्याचप्रमाणे हे जे सगळे श्रावणी विधीला आलेले लोक आहेत ते दरवर्षी ही ऋषी मुनींची जी काही आम्हाला संस्कृती मिळालेली आहे त्यांच्याबद्दल आदर निर्माण करतात आणि त्यांचंही स्मरण करतात. असा हा संपूर्ण श्रावणी विधी जो आहे तो आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गोव्यात कित्येक दशक हा विधी जो आहे तो चालू आहे आणि आता तर हिंदू समाज जो आहे तो मोठ्या संख्येने इथं यायला लागलेला आहे. आम्हाला जागाही अपुरी पडायला लागलेली आहे. मोठ्या संख्येने हा हिंदू समाज आज आपल्या देवकृत्यांकडे, आपल्या देवकार्याकडे वळताना आम्ही पाहतो आहोत. हे सगळं श्रेय जे आहे ते मला वाटतं आमचे पूर्व जे ऋषी मुनी होऊन गेले त्यांना जातं, कारण त्यांनी जो वारसा आम्हाला दिला तो हा चालत हिंदू समाज चालवत ठेवलेला आहे. आणि या विधीच्या माध्यमातून जे काही आम्हाला दान धर्म करायचा आहे तोही या विधीमध्ये केला जातो. विशेष करून आपला जो निसर्ग आहे या निसर्गाला सांभाळण्याचं काम जे आहे ते या विधीमध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे. नदी स्वच्छ ठेवावी, सागर म्हणजे समुद्र स्वच्छ ठेवावा, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी. गोव्यात महादायी नदी आहे, त्यानंतर अघनाशिनी नदी ज्याला आपण सगळेजण मांडवी किंवा जुवारी नदी असं म्हणतो, या अशा मोठ्या नद्या ज्या आहेत त्यांच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत होणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रयत्न जो आहे हा ऋषीमुनींनी पूर्वीपासूनच हा नदीच्या तीरी, नदीच्या काठी हा विधी करण्यास सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे या विधीमध्ये जसा निसर्गाचा समावेश आहे तसाच या विधीमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना कसल्याच प्रकारची इथे भेदाभेद नाही. सगळे येऊन येथे आहे सकळासी अधिकार. हिंदू समाज प्रामुख्याने सगळ्या जाती पातींचा सगळा विषय बाजूला टाकून इथे विधी करत असतो. त्यामुळे हिंदू ऐक्य जे आहे त्या विधीच्या माध्यमातून साध्य होतं. असा हा विधी गोमंतकात खूप पूर्वीपासून चालू आहे. ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी, सदानंदाचार्य स्वामीजी, सुषेणाचार्य स्वामीजी, पद्मनाभाचार्य स्वामीजी या अशा सगळ्या विभूतींनी या गोव्यामध्ये ही सेवा केलेली आहे जनतेची. आजही तो विधी मोठ्या संख्येने इथे चालतो. आज तुम्हा सगळ्यांना हा विधी करण्यासाठी जो हिंदू समाज आलेला आहे, भविष्यामध्ये माझी अपेक्षा आहे की गोव्यात जशी आज टुरिझमसाठी लोक येतात तसेच स्पिरिच्युअल टुरिझमसाठी, या श्रावणी विधीसाठी, स्पिरिच्युअल फेस्टिवलसाठी गोव्यात लोक येतील आणि भर पावसामध्ये हा टुरिझम असाच मोठा होणार यात कुठेही मला दुमत वाटत नाही.